देशामध्ये एक विदारक चित्र डोळ्यासमोर येताना दिसते आपल्याला की उत्तर प्रदेशामध्ये नमामि गंगे जून 2014 मध्ये आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी म्हटलं होतं की नमामि गंगे, पण आज परिस्थिती मात्र या कोविड-19 मध्ये शवामी गंगे अशी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्या आज या गंगा नदीवरती या भारत देशाची 40% लोकांचं जीवनमान याच्यावर अवलंबून असलेली ही पवित्र नदी आहे आणि या पवित्र नदीवरती आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतो त्याला कशी दूषित करण्यात येत आहे। म्हणजे आज जवळपास 7 वर्षाचा कालखंड झाला, 7 वर्षामध्ये नमामि गंगा होऊ शकली नाही, पण आज शवामी गंगा झालेली आपल्याला दिसते। रोज 100 ते 150 प्रेतं आपल्याला त्या नदीच्या पातळावरती बाहेर येताना दिसतात, कुत्रे त्यांचे लसके तोडताना दिसतात। आज जगाच्या पाठीवरती या भारत देशाचं नाव खाली करण्याचं काम या भाजपा सरकारने आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे। या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा एक अपमान आहे, थू छिथू हे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। हे कुठेतरी भाजप सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने हे लक्षात आलं पाहिजे। विरोधी पक्षाचे नेते जेव्हा सुचवतात त्यांच्या सूचना सुद्धा विचारात घेतल्या पाहिजे। आज त्यांच्यामुळे, भाजपाच्या या कर्तृत्वामुळे आज आमच्या या इतर पार्टीच्या लोकांचे सुद्धा मान ही शर्मेने खाली जाताना दिसत आहे। म्हणून मी या सरकारचा निषेध करतो। आता तरी तुम्ही जागे व्हा की कोविड-19च्या संदर्भामध्ये कसले निर्णय घेतले पाहिजे, काय निर्णय घेतले पाहिजे। ही लढाई तुमची नाही आहे, ही लढाई भाजपाची नाही आहे, ही लढाई या देशातल्या प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे, प्रत्येक पक्षाची लढाई आहे। ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे। याच्यामुळे सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आणि सर्व नेत्यांना सोबत घेऊन योग्य ते या भारत देशासाठी निर्णय आदरणीय मोदीजींनी घ्यावा अशी मी विनंती करतो।